सोलापूर महानगरपालिकेच्या 249 रोजंदारी व बदली सेवकांना सेवेत कायम करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य नगरविकास विभाग उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी दिनांक 23 मे 2025 रोजी मुंबई मंत्रालय या ठिकाणी सोलापूर महानगरपालिका बदली रोजंदारी कर्मचारी कायम करणे या संदर्भात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांनी शासन दरबारी वारंवार पाठपुरावा केला असून या संदर्भात सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे तसेच अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांची भेट घेतली असून सर्व कर्मचाऱ्यांचे आवश्यक कागदपत्रे व माहिती सादर केली। याबाबत सोलापूर महानगरपालिका प्रशासन व महाराष्ट्र प्रशासन सकारात्मक भूमिका घेऊन कार्यरत 249 रोजंदारी व बदली सेवकांना सेवेत कायम समाविष्ट करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कॅबिनेट मंत्री दत्ता मामा भरणे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे यांनी याबाबत सतत पाठपुरावा केला असून या संदर्भात बैठक लावण्यात आली आहे व सर्व सेवकांना कायम करावे याबाबत शासन दरबारी अनेक वेळा पाठपुरावा केला आहे। यावेळी नगरसेवक गणेश पुजारी, धम्मपाल महेंद्रगीकर, धीरज वाघमोडे, विनोद वाघमारे, दीपक गवळी उपस्थित होते। सोलापूर महानगरपालिकेच्या 249 कर्मचाऱ्यांचा जी रोजंदारी कर्मचाऱ्यांचा जो विषय गेल्या अनेक वर्षापासून शासनाकडे पाठवण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये त्रुटी येत आहे। मी सन्माननीय आयुक्त साहेबांचे या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी स्वतः सोलापूर महानगरपालिकेचे सन्माननीय अतिरिक्त आयुक्त श्री रवींद्र पवार साहेब यांना स्वतः ही फाईल घेऊन जाऊन जे मंत्रालयामधले संबंधित अधिकारी आहेत जवळकर साहेब यांना भेटून हा विषय क्लिअर करण्याच्या संदर्भातले या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि आज तशा पद्धतीनं पूर्ण तयारीनिशी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त उद्या खास मंत्रालयामध्ये या विभागाचे जे अधिकारी आहेत श्री जवळकर साहेब यांना भेटून हे जे ब्रीफिंग करण्यासाठी की हा विषय कशा पद्धतीनं ही का बरं गरजेचं आहे तातडीनं मंजूर करणं ह्यासाठी अतिशय तातडीचा प्रस्ताव सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासनानं या ठिकाणी पाठवल्याबद्दल मी सर्व कामगारांच्या वतीनं आणि या कामासाठी राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय दत्ता भरणे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या आणि विविध पक्षाचे या ठिकाणी आमदार असतील, खासदार असतील यांनी सर्वांनीच या ठिकाणी प्रस्ताव आणि या कर्मचाऱ्याचा विषय या ठिकाणी मार्गी लागण्यासाठी प्रयत्न केलेला आहे। लवकरात लवकर या कर्मचाऱ्याला कायम करण्याचा प्रस्ताव आणि शासनाकडून महानगरपालिकेला प्राप्त होईल हीच आपल्या माध्यमातून सांगत आहे।